नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध इंडी हॉटेलमध्ये पोळ्याच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी धाड टाकत 15 लाखाहून अधिक जुगाराची रक्कम जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या धाडीमध्ये प्रतिष्ठित कुटुंबातील 9 जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय गजानन निलावार यांचा मुलगा अंकित निलावार याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। विशेष म्हणजे निलावार यांचे राजकीय संबंध सर्वश्रुतच आहे। त्यामुळे पोलीस राजकीय दबावाखाली कारवाई करतात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। वणी येथील 40 वर्षीय महिलेला तिचे फोटो अश्लील स्वरूपात माफ करून सार्वजनिक करण्याची धमकी देणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे। सदर महिलेला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता आणि त्या तरुणाने तिला नातेवाईक असल्याचे सांगितले, परंतु तिने ओळखत नसल्याचे सांगून फोन बंद केला। मात्र वारंवार तो तरुण तिला फोन करत राहिला। अखेर त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीतून त्याने 2.5 लाख रुपये त्या तरुणीला मागितले। तरुणीने पैसे देण्यास नकार देताच त्या तरुणाने तिला तिचे फोटो अश्लील स्वरूपात मार्फ करून व्हायरल करण्याची धमकी दिली। विदर्भात सर्वत्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील इरई नदीचे दरवाजे उघडण्यात आले। वर्धा नदी सुद्धा दुथडी भरून वाहत असल्यामुळे इरई नदी सुद्धा फुगली आणि आज सकाळी चंद्रपूर शहराच्या पठाणपुरा गेट बाहेरील सहारा पार्क, राजनगर, हनीशा अपार्टमेंट या वसाहतींना पुराने वेढा घातल्याने अनेक नागरिकांनी इतरत्र आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे। ऐन वाढदिवसाच्या दिवशी 34 वर्षीय विवाहित तरुणाने आपली जीवन यात्रा गळफास लावून संपवल्याने मारेगाव शहरात शोककळा पसरली आहे। नवीन मोतीगिरी बावणे असे या मृतक तरुणाचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील टाकळखेडा येथील रहिवासी होता। काही दिवसांपूर्वीच तो मारेगाव येथे एका क्लबमध्ये काम करू लागला होता। रविवारी रात्री त्याने क्लबमध्येच गळफास लावून आत्महत्या केली। त्याच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि 2 वर्षाची मुलगी आहे। विदर्भात 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीचा जलस्तर वाढला असून यामुळे घुग्गुस ते गडचांदूर मार्ग बंद झाला असून या मार्गावरील पुलावरून वर्धा नदीचे पाणी वाहत आहे। तसेच चंद्रपूर ते विसापूर मार्ग सुद्धा बंद झाला आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान करणारे रानडुक्कर आणि रोही या जनावरांना मारण्याकरिता आता 24 तासात शेतकऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे। परंतु त्याकरिता शेतमालाचे झालेले नुकसान हे वन विभागाला सांगावे लागणार असून त्यानंतर रोही किंवा रानडुकराला मारण्याकरिता रीतसर अर्ज करावा लागणार। यानंतर वन विभागातर्फे शहानिशा करून त्या शेतकऱ्याला 24 तासाची परवानगी देण्यात येणार आहे। परंतु याकरिता राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, संरक्षित जंगल या भागातील वन्य प्राण्यांना मारता येणार नाही। मूल तालुक्यातील बफर क्षेत्रातील संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या कक्ष क्रमांक 353 मध्ये एका गुराख्यावर वाघाने हल्ला करीत त्याला ठार केल्याची घटना 1 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता उघडकीस आली। 57 वर्षीय गुलाबहरी वेळमे हा जनावरांना घेऊन जंगलात चरावयास घेऊन गेला होता। त्याच वेळेस दबा धरून असलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला जंगलात ओढून घेऊन गेला। लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले। लाडक्या भावांचे सुद्धा पैसे खात्यात जमा होईल। परंतु मागील वर्षी झालेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे केव्हा मिळतील असा सवाल आता शेतकरी बांधव महायुती सरकारला विचारू लागले आहे। भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक नामशेष झाले। त्यामुळे पीक विम्याची रक्कम पोळा या महत्त्वपूर्ण सणाच्या पूर्वी मिळतील या आशेवर शेतकरी जगत होता। परंतु ही आशा सुद्धा महायुती सरकारने घालवल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहे। मूल तालुक्यातील फिसकुटी गावात शेजाऱ्याची भिंत एका घरावर कोसळल्याने पती पत्नीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना रविवारी घडली। अशोक मोहुर्ले आणि त्यांची पत्नी लता मोहुर्ले हे दोघं स्वयंपाकघरात होते। त्याच वेळेस शेजाऱ्याची भिंत त्यांच्या स्वयंपाकघरावर कोसळली आणि यात पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले। दोघांना उपचारार्थ चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलवले असता उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।